अनिकेतचा मृत्यू कसा झाला हे शोधून काढायचा प्रयत्न करते मी. मला सांगा, त्याला काही पैशांची चणचण वगैरे होती? म्हणजे कुठून काही कर्ज वगैरे काढलं होतं त्याने? नाही ग, मुळात अनिकेतचा स्वभाव कर्ज काढण्याचा किंवा उधळेपणाचा नव्हता. उलट मीच त्याला म्हणाले होते की त्याच्या लग्नासाठी आपण जमीन गहाण ठेवू किंवा विकून टाकू. तर तो म्हणाला होता की जमीन म्हणजे आपली दुसरी आई, तिला का कोणी विकत, आणि ऋण काढून कोणी सण साजरा करतो का? तो म्हणाला की लग्न अगदी साधेपणानं करू, पैशाची काही काळजी करू नकोस म्हणाला होता, काही टेन्शन घेऊ नकोस म्हणाला होता. त्याचा संसार थाटायचा होता. आणि अशी छानशी सून घरात आणायची होती, तिचे लाड करायचे होते, नातवंडांना खेळवायचं होतं. खूप स्वप्न पाहिली होती मी, आणि हे असं नशिबात आलं माझ्या. चेतनने दार का लावलं? एवढा वेळ काय चाललंय या अस्मिताचं? कळत नाहीये का तुम्हाला? पुन्हा पुन्हा अनिकेतचा विषय काढून तुम्ही काकूंना त्रास देताय. का करताय तुम्ही असं? त्याला काही प्रॉब्लेम होते का? त्याने कर्ज काढलं होतं का? हे विचारून काय मिळणार आहे तुम्हाला? त्याने अनिकेत परत येणार आहे का? त्याने अनिकेत परत येणार नाहीये, माहितीये मला. पण त्याच्यावर जो कलंक लागलाय ना, सेल्फी काढताना बेपरवाईने त्याचा मृत्यू झाला, तो कलंक धुतला जाईल. अस्मिता, तू खरंच त्याच्यावरचा हा कलंक धुवून काढशील का ग? सांग ना. हो काकू,